दुर्गा. वेलकम टू माय चॅनल दुर्गा राजे. मी आतापर्यंत भरपूर शॉर्ट व्हिडिओज टाकलेले आहेत. तुम्ही ते पाहिले असतीलच आणि नसतील पाहिले तर नक्की पहा आणि आवडले तर लाईक पण करा. तर मी आज पहिला ब्लॉग करणार आहे. तर आम्ही आज जात आहोत जीवदाणी दर्शनला, विरारला. आम्ही आता आहोत मुलुंड स्टेशनला. आम्ही वाया ट्रेनच जाणार आहोत, मी आणि माझे हजबंड. आता मुलुंड स्टेशनला आहोत, दादरला जाणार, नंतर वाया दादर ट्रेनने विरारला जाणार आहोत. आता आम्ही प्लॅटफॉर्मला आलेलो आहे. 10:58ची ट्रेन लागली आहे. हे बघा इंडिकेटरवर तर दाखवत आहे. बघू आता ट्रेन कधी येते. मस्त पावसाचं वातावरण आहे. आज ट्रेन लेट आहेत. मेगा ब्लॉक आहे ना, संडे. गर्दी झाली आहे प्लॅटफॉर्मला. तर फ्रेंड्स, आता ट्रेन येत आहे. आम्हाला या ट्रेनमध्ये चढावं लागेल. ट्रेन ठाण्यावरून म्हणून आल्यामुळे जास्त गर्दी दिसत नाही आहे. फायनली आम्हाला ट्रेन मिळाली आहे. मी मास्क वेअर केलं आहे. गर्दीच्या ठिकाणी तुम्हीही मास्क वापरा. आता आम्ही आलो आहे दादर स्टेशनला. तिथे माझ्या मिस्टरचे फ्रेंड भेटणार आहे. मग तिथून आम्ही विरारला जाऊ. इथे आम्हाला आता सगळे भेटतील. बघा मी पुढे जाऊ. हे बघा, हे दिसलेले आहेत फ्रेंड्स. आता आम्ही इथे प्लॅटफॉर्मवर आलो आहोत. लवकरच ट्रेन पकडू. फायनली वी गॉट द ट्रेन आणि आमचा प्रवास चालू झाला आहे. सगळे जसे जागा मिळेल तसे बसले आहेत, गप्पे मारत आहेत. इंट्रोडक्शन चालू झालं आहे. हाय 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 हाय. मी कोपऱ्यात बसली आहे. से हाय टू मी ऑल्सो. हे कोणतं स्टेशन आलं आहे? याला आहे अंधेरी. या लोकांचा टाइमपास चालू आहे. मला मस्त विंडो सीट मिळाली आहे. मला विंडो सीट फार आवडते. डोरला मस्त हवा लागत आहे. फ्रेंड्स, आता गर्दी नाही आहे म्हणून मी इथे उभी राहिली आहे, फक्त 2 मिनिटासाठी. तुम्ही असं ट्रेनमध्ये कधीच लटकू नका. आता विरार येत आहे. विरारमध्ये एंट्री मारलेली आहे ट्रेनने. आम्ही आता पोहोचलो आहे विरारला. इथून स्टेशनपासून आम्हाला ऑटोने जावं लागेल. 10 to 15 मिनिट्स लागतील ऑटोने. आम्हाला ऑटो मिळाली आहे. 10 to 15 मिनिट्स लागतील. जीवदाणी मातेचं मंदिर हे 150 वर्ष जुने आहे. महाराष्ट्रात असलेल्या 18 शक्तिपीठांपैकी जीवदाणी हे एक शक्तिपीठ आहे. विरार स्टेशनपासून ईस्टला असलेल्या डोंगरांमध्ये जीवदाणी मातेचं मंदिर आहे. हा डोंगर चंदनसार, नारंगी आणि विरार या गावांच्या परिसरामध्ये आहे.
हे बघा हे मंदिर इथे दिसतंय वरती आपल्याला. आम्ही आता इथे उतरलोय ऑटोने. हाय हाय. इथे मी आता ओटीचं सामान घेतलेलं आहे. चला तर आम्ही चाललो आता मंदिराकडे. मंदिरात जाण्यासाठी 1375 स्टेप्स चढाव्या लागतात. इथे रोपवे पण आहे. हे इथे तिकीट काउंटर आहे. आम्ही 6 जण आहोत. तर 3 जण जाणार आहोत रोपवेने आणि 3 जण जाणार आहोत स्टेप्सने. हे बघा इथून स्टेप्स आहेत वरती जाण्यासाठी. तिकीट काढून झालेलं आहे. तर आता ते लोक जातील स्टेप्सने आणि आम्ही चाललो इकडे रोपवेने. हे बघा इकडे अशी लाईन लागलेली आहे. आम्ही इकडे आलेलो आहोत रोपवेसाठी. म्हणजे एक ट्रेन आहे. इकडे गणपतीची छान मूर्ती आहे. असं इथे लाईनीने सोडत आहेत. तर आता आम्ही इथे एंट्री थोडंसं स्टेप्सने वरती चढावं लागतं जाण्यासाठी. लिफ्ट आहे पण ती फक्त वयस्कर आणि हँडिकॅप लोकांसाठी आहे. हे बघा हे मंदिर हे आतून असं आहे. देवी इथून दिसते. हे बघा मी ट्राय करते इकडूनच बघा. इथे फोटोशूट अलाउड नाही आहे. हे बघा इथून देवीचं दर्शन होत आहे. सुंदर आहे मूर्ती. इथे आम्ही जरा फोटोशूट करत बसलो कारण आम्ही इथे त्या तिघांची वाट बघतोय. ते अजून येतातच आहेत. चला बघूया त्यांची जर्नी कशी झाली. सो आम्ही ऑलमोस्ट 340 शिड्या चढलो आहे. आता पुढचा प्रवास खूप आहे. We reach to destination. मज्जा आली का? तर चला आता आम्ही चाललो देवीच्या दर्शनाला. इथे फोटोशूट करणं अलाउडच नाही आहे. दुपारची जेवायची वेळ होती त्यामुळे गर्दी कमी होती आणि आम्हाला देवीचं दर्शनही खूप छान मिळालं आणि थोडासा फोटोही काढायला मिळाला. हे बघा आम्ही इथे आता आलोय वरती. असं इथे छान ओपन आहे. पावसामुळे थोडंसं ओलं ओलं झालेलं आहे. हे बघा इकडे वेगवेगळे पोपट आणि काही पक्षी ठेवलेत. हे बघा पोपटाला चारतात चिप्स. अगं रेंज नाही ना. हा ना हे तू घे हे घे. त्याचं नाव काय? त्याला पलटवणार कसं? इथून बघा किती छान दृश्य दिसतंय. डोंगर घरे. इथे वरती पण छोटी छोटी देवीची मंदिर आहेत. चला बघूयात.
बघा इथे नाणी चिपकवले जातात. काहीतरी इच्छा मागून नाणी चिपकवायची. ज्याचं नाणं चिपकेल त्याची इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं. आम्ही अशीच मज्जा केली फक्त. आता इथे आम्हाला भूक लागली म्हणून स्नॅक्स खातो. आम्ही बघा बॉर्बन खातो. चला बघूया अजून वरती काय आहे. इथे फोटोशूट करायला चांगली जागा मिळाली. आम्ही फोटोशूट चालू केले. इथे सोलार सिस्टम लावलेलं आहे जेणेकरून सूर्यप्रकाशाची ऊर्जाही वापरता येईल. छान केलेलं आहे. इकडून खालचं दृश्य खूप छान दिसतंय. सगळी घरं खूप छोटी छोटी दिसत आहेत. तर चला आता आम्ही चाललोय परत. आम्ही चाललोय ट्रेनने आणि ते लोक जसे आले होते स्टेप्सने रिटर्न. आम्हाला बाय बाय करायला आले आहेत. आता आम्ही ट्रेनमधून उतरलो आहे आणि आता चाललो आहे खाली. चला ते लोक काय करतात ते दाखवते तुम्हाला. सावनाला देऊ तेवढं तर आम्ही आता आलो आहे खाली. बाहेर आलेलो आहे. त्या तिघांची वाट बघतो. हे बघा ते तिघे दिसलेले आहेत. ते येत आहेत. खूप दमलेले दिसत आहेत. आता मी पडलोय बाहेर मंदिराच्या. चला बघूया काय काय दिसतं. हे बघा इथे 2 वानरं आहेत. एकाच्या हातात छान पिल्लू आहे त्याचं. सगळ्या माणसं बघतात त्यामुळे ते कावरे वावरे झालेले आहेत. हे वानर समोसा खात बसले इथे. इथे बाहेर खूप छोटी छोटी दुकानं आहेत. तिथे आम्ही जरा शॉपिंग करतो. रिटर्न. हे बघा आपण चाललोय परत घरी. आम्ही सगळे चालले. 3 लोक पुढे गेले. ओके बाय. आता आम्ही ऑटोने स्टेशनला जाऊ. काहीतरी खाऊ तिथे हॉटेलमध्ये आणि मग घरी. इथे
आलोय जेवायला. काय मग नाही चायनीजच खायचं ना आपल्याला. चायनीज फ्राईड राईस. मेनू काय मागवायचा यावर गहन विचार चालू आहे. पनीर क्रिस्पी. माझा मेनू तर आला सुद्धा. आमचा मेनू आलेला आहे मसाला डोसा, पावभाजी. अजून आमची यायचं आहे. अजून इथे रिकामी प्लेट आहे. रिकामी प्लेट येणार आहे ना. I'm so sad. जेवणाच्या नंतर आईस्क्रीम मिस करून कसं चालेल? बरोबर ना फ्रेंड्स? चला तर आम्ही चाललो आता रिटर्न. ट्रेन पकडली. आता आमच्याकडे कॅपॅसिटी नाही आहे. कोणाकडे कॅपॅसिटी आहे का? ट्रेन फायनली स्टार्ट झाली आहे विरारवरून. तर फ्रेंड्स, असा आजचा दिवस खूप मजेत गेला. सर्वांनी खूप एन्जॉय केला. दमले सुद्धा आहेत सगळेजण. ट्रेनमध्ये अर्ध्याने झोपा पण काढल्या. दादर आला. फायनली ब्रिज पुढे तिथे नको होता ना. तर आता आम्ही इथे दादरवरून सर्वांना बाय बाय करत आहोत. चला.